नमस्कार रसिको. आज माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला आपण हा कार्यक्रम पुन्हा एकदा करतोय. राम कदमांचं सगळं आयुष्य ज्यांना माहिती आहे, जवळनं पाहिलंय, त्या लोकांना हे नेहमीचं वाटेल. त्या कार्यक्रमाचं शीर्षक देतानाच हे देण्याचं कारणच हे होतं. गदिमांचे शब्द आहेत, आपण ते गाणं नंतर ऐकणारच आहोत, पण की माणूस कसा घडत जातो आणि किती प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्याला. रामभाऊंचं अवघं आयुष्य आपल्यासमोर मी या 2-3 तासात मांडण्याचा जो प्रयत्न करीन त्यातनं आपल्या लक्षात येईल की एवढा अमाप काम केलेला हा संगीतकार, पण किती आयुष्याचे चढउतार बघितले त्यांनी. बऱ्याचदा असं होतं की यशस्वी एकही म्हणजे कुठलाही कलाकार आपल्याला ज्यावेळेला दिसतो तेव्हा आपल्या लक्षात येतं, वाह काय कारकीर्द आहे, अप्रतिम काम केलं या माणसाने. पण त्याच्या मागे त्याचं स्वतःचं जगणं आपल्याला माहिती नसतं. किती दुःख, किती यातना, हे सगळं सहन करत तो मोठा झालाय. जन्मापासूनच ही पर्वत रामभाऊंच्या आयुष्यात होती बहुतेक, आणि म्हणून असेल कदाचित कार्यक्रमाच्याही पहिल्या प्रयोगाच्या वेळेला इथल्या आविष्कारच्या ते पावसाने आयत्या वेळेला येऊन घोळ केला. पण रामभाऊ नेहमी म्हणायचे होतं ते चांगल्यासाठी. अनेकदा अतिशय थोर दिग्गज गायिकांनी त्यांना शेवटच्या क्षणी रेकॉर्डिंगला सांगितलं की नाही येऊ शकत रामभाऊ आज, कारण हिंदीचं काम आलंय. आणि मग शोधायचं कोणाला असा पुन्हा प्रश्न निर्माण व्हायचा. आणि कुठली तरी एक नवीन गायिका सापडायची, रामभाऊंचे असिस्टंट तिला घेऊन यायचे विधाते, मग ते गाडीमध्ये चाल सांगायचे आणि ती इतकं अप्रतिम गाऊन जायची की लोक म्हणायचे, काय हो रामभाऊ, कुठनं आणता शोधून तुम्ही या गायिका. अनेक चढउतार बघितलेल्या या माणसाचं आयुष्य आज आपण समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. आविष्कार कल्चरलच्या वतीने देवाशिता क्रिएशन्स निर्मित छिन्नी हातोड्याचा घाव. खरं तर अत्यंत सधन असं रामा कदम कुरुंदवाडचे, पण अत्यंत लहरी. काय मनात झटका आला माहित नाही, कुरुंदवाडचं सगळं सोडलं आणि मिरजेला येऊन इथं स्थायिक झाले. त्यांना 3 मुलं, त्यातल्या वासुदेवाच्या पोटी रामभाऊंचा जन्म. गमतीचा भाग म्हणजे रामभाऊंचा जन्म कृष्णाष्टमीचा आहे, जन्माष्टमीचा जन्म आहे, आणि म्हणून नाव कृष्णच ठेवलं होतं. पण लहानपणापासून इतकं किरकिर किरकिर रडणारं हे बाळ, म्हणून त्यांच्या आत्याने सांगितलं की ते नवासीर करतात तसं करा, म्हणजे आजोबाचं नाव द्या, म्हणजे जरा सरळ होईल पोरग. आणि म्हणून ठेवलेलं कृष्णाचं नाव बदलून पुन्हा तानीबाईंनी त्यांच्या आईनी नाव त्यांचं राम केलं, आजोबाचं नाव ठेवलं. आणि असं म्हणतात की आजोबांचं नाव ठेवलं आणि बाळाचं रडं बंद झालं. पहिल्या काही वर्षांमध्ये अवघ्या 2 भांडी 1 स्टोव अशा सकट रामा कदमांनी इथे येऊन सुरू केलेला एक स्टेशन समोरची खानावळ, याच्या पलीकडे कदमांची ओळख नव्हती मिरजेमध्ये. त्या फाटक्या तुटक्या संसारामध्ये हॉटेल सुरू केलेलं, शेतीवाडी सोडून येऊन, कशासाठी काय माहित नाही. ही कदमांच्या अख्ख्या घराण्यातच ही झक्कीगिरी जी स्वभावातली असते ती होती का काय, असं मला कित्येकदा वाटतं. आणि त्यामुळे परवड चाललेली एकीकडे कुटुंबाची, पण हाताला चव होती आजोबांपासून सगळ्यांच्या. आणि त्यामुळे असेल एकीकडे ते खानावळीचं नाव व्हायला लागलं हळूहळू, आणि त्यात हे बाळ लहानाचं मोठं होत होतं. मनहर बर्वे नावाच्या एका माणसाचा जलशाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या मदतीला ते जेवायला आले तेव्हा कोणतरी पाहिजे कळलं, म्हणून रामभाऊ गेले. लहान पोरग, चल सामान उचल म्हणले माझं मनहर बर्वे. ते सगळं सामान उचललं आणि त्यांना लॉजवर जिथं सोडायचं होतं तिथं सोडलं. सामानात बघितलं तर खूप रिकाम्या बाटल्या, बरेच वाडगे आपण त्याच्यामध्ये भरून काय काय वाढतो खानावळीत तसले, आणि कसल्या तरी लाकडाच्या पट्ट्या. हे काय काही कळे ना. संध्याकाळी पुन्हा कार्यक्रमाला जवळ हजर ते उचलून आणल्यामुळे बघितलं तर त्या बाटल्यांमधनं वेगवेगळं पाणी घेऊन त्या वाडग्यांमध्ये तो माणूस भरतोय आणि सारखं पट्ट्या आपटून आवाज करतोय. मग कोणीतरी सांगितलं याला जलतरंग म्हणतात. मनहर बर्व्यांचा जलशाचा कार्यक्रम झाला आणि एक धुंदीत चढली या पोराच्या मनात की हे काहीतरी वेगळं ऐकलं आज आपण, असं आजपर्यंत आपण ऐकलेलं नाही. आपण या संगीत साधनेत स्वतःला घातलं पाहिजे.
झालं. बाप नसताना खानावळीत सगळे वाडगे काढले, पाणी भरून सुरुवात. कुठनं तरी काठी मिळवली एक वाजवायची, आणि इतका रमून गेला त्याच्यात हा छोटा राम की वडिलांची हाक येईपर्यंत कल्पना नाही. बाहेरनं अचानक हाकली, काय करतो राम्या? इतकी गडबड झाली की त्याच्यात सगळे वाडगे पडले आणि फुटले. बापाचा मजबूत मार खाल्ला. रामभाऊ नंतर नेहमी म्हणायचे, आमच्या आयुष्यातल्या पहिल्या संगीत बारीचा आम्हाला फी काय मिळाली तर बापाचा चोप म्हणले. त्याच्यातच आमची सगळी सुरुवात झाली. पण कुठेतरी त्या जलशानी, मनहर बर्व्यांच्या त्या वादनाने मनामधले सगळे लपलेले सूर बाहेर आले होते. आणि कुठेतरी त्या कृष्णाला आतल्या, कारण नाव बदललं होतं, राम होतं. कित्येकदा ते म्हणायचे, माझा सगळा पुढचा वनवास आईला आधीच दिसला होता का काय माहित नाही, पण माझं नाव राम केलं तिने. खरा तर मी जन्माष्टमीचा तरी. पण त्या कृष्णाला कुठेतरी ते सूर आतले पुन्हा एकदा खुणावत होते, सापडत होते. आणि कुठेतरी त्या रामच्या आयुष्यातल्या संगीताला जाग येत होती. पारंपरिक पद्धतीने जसं एखाद्या व्यक्तिमत्वाचं आपण जन्म ते मृत्यू असं एक चरित्र, तशा पद्धतीने मी कधी चरित्र मांडत बसत नाही. मला
कलाकारांना समजून घ्यायला, जवळनं बघून घ्यायला फार आवडतं. माझ्या सुदैवानी आणि दुसऱ्या अर्थी दुर्दैवानी पण शाहू सिरियल आम्ही ज्यावेळेला सुरू केली 95 साली त्याचं काम सुरू केलं, तेव्हा 96 साली शाहू मालिकेची या पहिल्या 2 गाण्यांचं संपूर्ण संगीत हे रामभाऊंनी केलं होतं. पठ्ठेबापूराव पवळाचं सगळं. आशाताई आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी मुंबईमध्ये ते गाणी गायली सगळी. आणि त्यानंतर वर्षभरातच रामभाऊंनी इहलोकीचा प्रवास संपवला. या 19 फेब्रुवारीला खरं तर त्यांची पुण्यतिथी आहे. इतकं अगदी जवळ होता पण त्याच्या आता. पण रामभाऊंचं आयुष्य ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं ऐकायचं तेव्हा इतक्या गमती वाटायच्या की कसा हा माणूस घडत गेला. ही सगळीच माणसं म्हणजे ते पहिली बिदागी ते म्हणले बापाचा मार बसला आणि मी इतका रडायला लागलो. पण आमच्या खानावळी एक यमनाक्का नावाची म्हणले बाई होती. त्या यमनाक्कानी रड थांबव तुझं राम, आम्ही तुला देते काय हवं ते असं म्हणून एक दुसरंच वाद्य आणून दिलं. ते होतं बुलबुल तरंग. आणि मग रामा इतका त्या बुलबुलवरती रमायला लागला की दिवस रात्र ते आपलं बुलबुल वाजवायचं. मग त्या गावामध्ये वेगवेगळे मेळे होते. त्यातल्या एका मास्तरचा मेळा त्यांना भयंकर आवडला होता. अण्णप्पा गंगावणे त्याचं नाव. या अण्णप्पाच्या मेळ्यामध्ये जाऊन हा पोरगा वाजवायला लागला. रोज त्याला काहीतरी पैसे मिळायचे त्यातनं. त्या काळी मिरजेमध्ये बसप्पा नावाचा जो एक खूप मोठा हलवाई होता, त्याला तर ह्याचं वाजवणं इतकं आवडायचं की त्यांनी या रामाला लहान पोराला सांगूनच टाकलं होतं, तुला कितीही कधी मिठाई लागेल तर माझ्या दुकानात यायची आणि खायची फुकट. तुझं वाजवणं अप्रतिम आहे एवढ्यासाठी. मुळातच ते सूर कुठेतरी आतमध्ये होते. त्यांना फक्त दिशा मिळायला पाहिजे होती. आणि त्या बुलबुल तरंगवरती ती पहिल्यांदा दिशा मिळाली. शाळेमध्ये फारसं लक्ष नव्हतंच. त्या गावामध्ये एक बँड होता. खरं तर त्या बँडचं नाव खूप मोठं होतं पण तो मिरजेचा बँड म्हणूनच प्रसिद्ध होता जास्त करून. त्या बँडच्या लोकांकडे मात्र सातत्याने हा माणूस जाऊन उभा राहायचा. आपलं पोरगं उभं राहते. त्या बँडचे मालक चांदलाल होते. त्यांनी एक दिवशी बघितलं आणि विचारलं, अरे काय रे बाबा तू बाहेर येऊन उभा असतोस काय? घरची परिस्थिती खूप वाईट आहे ना. ती खानावळे म्हणले मग काय ते जमत नाही, मला संगीत फार आवडतं, मला घ्या ना नोकरीला. बरं घेतो म्हणले, घेतो. आणि त्या चांदलालांनी त्याला नोकरीवर ठेवून घेतला पोराला. पण नोकरी म्हणजे काय तर बँडवाल्यांचे गेटर आणि बूट याला पॉलिश करायचं आणि सगळी वाद्य साफ करायची. त्या काळी धूळ प्रचंड होती मिरजेत, त्यामुळे गेटरही ते सगळे लेदरचे असायचे, त्याच्यावरही प्रचंड धूळ साचायची. वाद्यांना नुसता पुसण्यापुरता हात लागत होता. पण कुठेतरी मनामध्ये कृष्णाष्टमी असल्यामुळे तो पावा होता. आणि तशाच पद्धतीचं एक इंग्रजी वाद्य एक दिवस समोर चकचकीत नवं दिसलं. काय म्हणतात बघितलं तर त्याला क्लॅरोनेट म्हणतात म्हणले. अरे वा, हे वाजवणारी माणसं पाहिलेत पण आपल्याला येईल का बासरीसारखं म्हणून तोंडात घालून वाजवायला सुरुवात केली. आणि नेमकं ते वाजवणारा वादक आत आला. बघितलं की पुसायला ज्याला वाद्य दिले त्यांनीच तोंडात घातले, फाडकन एक मुस्कानात ठेवून दिली. रडायला लागले, काय करणार. पण चांदलालनी बघितलं ना आत आले आणि त्यांनी रागवून त्याला सांगितलं की हे वाद्य तुझ्या मालकीचं नाहीये म्हणले. त्या पोरांनी सहज घेतलं तर एवढा राग काढलास त्याच्यावर म्हणले. हा चांदलाल इथं शपथ घेतोय की यार आम्हाला मी असा क्लॅरोनेट वादक बनवीन ना की तुझं नाव मिरजेतनं सगळे विचारतील. पण ह्या पोराच्या मनात निश्चय काही वेगळा होता. मी जर या बँडकडे चांदलालकडे क्लॅरोनेट शिकायला येईन तर स्वतःचं क्लॅरोनेट घेऊन येईन, त्यासाठी काय वाटेल ते करीन. आणि त्यांनी बापाला सांगितलं, बाबा मला इथं नाही राहायचं आता. हाऊस पिक्चर्स त्यावेळेला खूप जोरात होते कोल्हापुरात, म्हणून हाऊस पिक्चर्सकडे घेऊन गेले बाबा. पण तिथेही काही नोकरी मिळाली नाही. मग कोल्हापुरातले नातेवाईक आधीच ते रोजचे पोटावरती हातावरती पोट असलेले ते कुठनं ठेवून घेणार. म्हणून इचलकरंजीला रामभाऊंनी नोकरी केल्याची नोंद आहे नारायण मिल्समध्ये. ती मिल अजूनही आहे. आश्चर्य वाटेल, नऊवारीच्या घड्या घालण्याचं काम होतं. 1 पैसा एका घडीला नऊवारीच्या. आणि क्लॅरोनेट घ्यायचं यासाठी रात्रीपर्यंत उशिरापर्यंत राम काम करायचा. दिवसाला 5 रुपये मिळवायचा. एका पैशाला 1 घडी म्हणजे रुपयाला 100. म्हणजे दिवसाला 500 घड्या घातल्याशिवाय तिथनं जायचं नाही. ते पैसे बहिणीकडे द्यायचे, थोडंसं खायचं आणि सांगायचं मला क्लॅरोनेट विकत घ्यायचं त्यासाठी ठेव. अशा कष्टातनं मोठं झालेलं हे खऱ्या अर्थाने कर्तृत्व पुढं आलेलं होतं. आणि म्हणूनच असेल कदाचित ज्यावेळेला 51 रुपयाची पहिली वर्गणी सगळ्या मिरजकरांनी एकत्र केली आणि पुण्याकडे त्याला पाठवलं ई मोहम्मद बरोबर की आता तू प्रभातमध्ये जा, तेव्हाचा भाग खूप मोठा होता. कारण पुण्याला पोचला हा गडी आणि धुवाधार पाऊस पुण्यात चालू होता. 51 रुपये खिशात होते, टांगा करून जाणं शक्य होतं प्रभात नगरीपर्यंत.
पण मनात आलं आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आपल्याला इथं पाठवलंय पैसे गोळा करून, ते पैसे असे आपल्या टांग्या बिंग्यासाठी वाया घालवायचे? किती का लांब असे ना, आपण चालत जाऊ. आणि त्या पावसाळ्यामध्ये अख्खा चालत राम प्रभात नगरीवरती पोचला होता. एक वेगळं दालन या संगीतकाराला त्याच्या लहानपणी खुलं होत होतं आणि कदाचित आयुष्यभर त्यामुळे त्यांच्या आयुष्यात 3 पावसाळी रात्री आल्या. दुसरी पावसाळी रात्र काय होती ती मी नंतर सांगेन, पण ती पावसाळी रात्र ते कधीही विसरले नाहीत. कारण ते म्हणले, मी भिजत भिजत प्रभात नगरपर्यंत पोहोचलो आणि ज्या क्षणी मला त्याच्या कॅन्टीनमध्ये पहिली भजी खायला आत प्रवेश मिळाला, तो दिवस माझ्या अजूनही स्मरणात आहे की आता इथनं मी माघारी फिरणार नाही, मी प्रभातमध्ये काही करून जागा माझी तयार करणारच. ती त्यांनी कशी केली तो पुढचा भाग, पण ती पावसाळी रात्र त्यांच्यासाठी फार महत्वाची होती. रात्र पावसाळी अजून आठवते, रात्र पावसाळी मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, मने धुंद वेळी भिजून चिंब झाली, अजून रात्र पावसाळी अजून आठवते, रात्र पावसाळी. जरा स्पर्श होता सुते कंठहाती, जरा स्पर्श होता सुते कंठहाती, नको बंध आता अशा गुंगराती, लाज लाज